त्यांचं लक्ष तुमच्या घरातच असतं, तुमचे ते शेजारीच असतील कदाचित. काय सांगायचं आता, हे इतकं अवघड असतं या सगळ्या गोष्टी. पण हे जे परिवारातील लोक असतात ना, त्यांना देखवत नाही, त्यांना बघवतच नाही तुम्ही पुढे गेले. ते काय करणार, काहीतरी तुम्हाला असं बोलणार की तुम्ही नकारात्मकतेकडे जाणार, असं काहीतरी नजर लावणार तुम्हाला की तुम्ही तुमचं कार्य झालेलं सुद्धा बिघडून जाणार, सगळं सत्यानाश होणार. खूप रडले तुमच्यासाठी, रडले मी त्या सगळ्या सोल्ससाठी रडले आहे की जे ह्या अशा नेगेटिव्ह ऊर्जांच्या प्रभावाखाली आहेत, कारण की त्यांना समजत नाही की त्याच्यातून बाहेर कसं पडायचं. तर मी खूप रडले. तर बघा, आपल्याला जेव्हा मनाला दुःख होतं ना, आत्म्याला दुःख होतं, त्यावेळेस आपण रडतो, आणि रडलं पाहिजे, कारण की त्याने आपली सोल, आत्मा जी आहे शुद्ध होते. ती एनर्जी जी पूर्वी होती ती नाही आहे आता. ओके, तर तुम्ही हा करू शकता पर्याय, म्हणजे तुमच्या मेडिटेशन ध्यान साधनेबरोबरच हे जे सुद्धा क्रिस्टल जे आहेत ते तुम्हाला प्रोटेक्ट करतील, तुमच्या घरातील ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती काढून टाकतील. थ्रीचं कार्ड आहे. ओके, 3 ऑफ कप्स, सेलिब्रेशन, उत्साह, आनंद. 3 महिन्यानंतर, फक्त 3 महिने वाट पाहायची आहे तुम्हाला. 3 महिन्यानंतर तुमच्या जीवनामध्ये असणारी जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, ती दूर निघून जाणार आहे. जसं की मी पूर्वी करत होते ते त्राटक मी केलेलं आहे पहिले, त्राटक साधना. तर हे बघा, तुमचं जर तेवढं नसेल, म्हणजे बॅलन्स नसेल तुमचं मन किंवा तुमच्या वृत्ती, किंवा तुमची जर तेवढा अनुभव नसेल साधनेचा. आता मी 2-2, 3-3 तास त्राटक करायचे पूर्वी, पण आता नाही करत मी ते, बिकॉज मला आता त्याची एवढी हे नाही राहिली. परंतु मला गायडन्स होतं गुरूंचं, त्यामुळे मी करत आले. तर तुम्ही सुद्धा गुरूंच्या गायडन्स खाली, मार्गदर्शनाखालीच करा. त्याने सुद्धा काय होतं, तुमचा थर्ड आय चक्र जो आहे ओपन होतो. थर्ड आय चक्र ओपन झाला आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलं तर तुम्हाला वेगवेगळे आत्मा, चुकीची अदृश्य शक्ती हे पण दिसू शकतात बरं का. हाय, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व. आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आज तुमची रीडिंग काय आहे, तुमची एनर्जी काय आहे सध्याची. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या अराउंड जी काही नेगेटिव्हिटी आहे ती दूर निघून जावी, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्हिटी सेंडेड बॅक टू सेंडर, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स, रिमूव्ह ब्लॅक एनर्जीज, ब्लॅक मॅजिक्स, इव्हिल आय, फायनान्शियल इश्यू, हेल्थ इश्यू, रिकवर, तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी काय मेसेजेस आहेत, तुमची एनर्जी काय आहे. डिवाइन प्लीज गाईड मी. शिवजी प्लीज गाईड मी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. शिवजी प्लीज गाईड मी, शिवजी प्लीज गाईड मी, शिवजी प्लीज गाईड मी. लेट्स सी, पाहूया काय संदेश आहे. ओके, बघूया तुमची एनर्जी काय आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके, डिवाइन प्लीज गाईड मी. ओके, तर येथे ऊर्जा आपल्याला नक्कीच येते. बॉटमची जी काही ऊर्जा आहे ती खूप जास्त नेगेटिव्ह आहे. मेबी असू शकतं ब्लॅक मॅजिक, किंवा तुमच्या ऊर्जा बांधल्या आहेत अशा प्रकारच्या ऊर्जा इथे दिसून येत आहे. कोणीतरी खूप जास्त मोठा धोका तुम्हाला दिलेला असू शकतो. काहीतरी अशा ऊर्जा आहे तुमच्या अराउंड ज्यांच्याशी तुम्ही सध्या डील करत आहात. सध्याच्या सिच्युएशनला तुम्ही खूप जास्त डिप्रेस महसूस करत आहात, म्हणजे एक थकवा आहे, अशांतता आहे तुमच्या मनामध्ये येथे दिसून येत आहे. विचार खूप जास्त वाढलेले आहेत. असू शकतं फायनान्शियल इश्यू तुम्हाला आहेत, अडचणी खूप जास्त जाणवत आहेत, आर्थिक अडचणी आहेत, आरोग्याच्या तक्रारी आहेत, किंवा घरामध्ये वादविवाद होतात. छोटेसं भांडण असतं परंतु ते खूप मोठ्या प्रमाणात ते निर्माण होतं. रोजच घरामध्ये कटकटी असतात. तर सगळं काही सोडून द्यावं अशी ही ऊर्जा आहे तुमची. असं वाटत आहे तुम्हाला हे घर नको, हे जॉब नको, हा पैसा नको, तुम्हाला काहीच नको आहे आणि तुम्हाला फक्त इथून इस्केप करायचं आहे. कुठंतरी तुम्ही आहे तिथे तुम्ही अडकलेले आहात, त्या सिच्युएशनमध्ये, त्या लोकांमध्ये, त्या घरामध्ये, त्या जॉबमध्ये. तुम्हाला एक
अडकल्यासारखं फील होत आहे, तुम्हाला कुठेही बाहेर जावंसं वाटत नाही, तुम्हाला कुठेही काही नवीन कार्य करावंसं वाटत नाही, तुम्हाला एक प्रकारे भीती आहे तुमच्या मनामध्ये, कुणामध्ये तुम्ही गेलात तर त्याची सुद्धा तुम्हाला भीती वाटत आहे, तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या इथे कुठेतरी स्टक आहेत, त्या कुठेतरी बाहेर पडत नाही आहे. मे बी असू शकतं तुम्ही ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहात, तर इथे ब्लॅक मॅजिकचा प्रभाव खूप जास्त दिसून येत आहे. तुम्ही आध्यात्मिक जर्नीमध्ये आहात तरीसुद्धा इथे नकारात्मक ऊर्जेचा खूप जास्त प्रभाव दिसून येत आहे. असू शकतं तुम्ही कलेक्टिव्हची सुद्धा एनर्जी पिक केलेली आहे, जे की सध्या कलेक्टिव्समध्ये सुरू आहे, नेगेटिव्हिटी आहे, एक प्रकारे त्यांच्यावरती तांत्रिक क्रियांचा काही वापर केला जात आहे. सो असू शकतं काहींच्या व्याधी आहेत, म्हणजे पायाला मुंग्या येणे किंवा टोचल्यासारखं वाटणे, घरामध्ये सतत भांडणं, पती किंवा वाईफ सतत भांडणं करत असणे, सतत कंट्रोल करत असणे तुम्हाला, किंवा सतत तुमच्या ऊर्जा, तुमच्या घरातील ऊर्जा ज्या आहेत त्या नेगेटिव्ह आहेत, सुसायडल थॉट्स येत आहेत, खूप जास्त नकारात्मक विचारांनी तुमच्यावरती पगडा घेतलेला आहे. तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी जीव देऊन टाकावं का काय, की तुम्ही निघून जावं की काय, अशा प्रकारच्या ऊर्जा आहेत. घरामध्ये जे तुमचे हजबंड आहेत, स्पाऊस आहेत, ते व्यसनामध्ये अडकलेले आहेत. मे बी तुम्हाला असाही डाऊट येत आहे की ते थर्ड पार्टीमध्ये आहेत का काय. तर अशाही ऊर्जा येथे खूप जास्त जाणवत आहे. मी तर 2-3 रीडिंग केल्या तर त्या सगळ्यांच्या मध्ये आजच्या दिवशी मला फक्त आणि फक्त ब्लॅक मॅजिकचीच ऊर्जा जाणवली. बघा, जसं जसं व्यक्ती पुढे पुढे जातात, शिकतात, किंवा सोशल त्यांना असं वाटतं की आम्ही खूप जास्त एज्युकेटेड आहोत, बट आणि मग ते ह्या अशा गोष्टींमध्ये विश्वास नाही ठेवत. त्यांना वाटतं की हे असं काही नसतं, किंवा पण हे असतं, कारण की याचा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे माझ्या ओव्हरऑल जर्नीमध्ये. मी म्हणजे माझं जे काही लाईफ राहिलेलं आहे त्यामध्ये मी अनेकदा असा अनुभव घेतलेला आहे की सडन काहीतरी असं होतं की सगळंच वातावरण बदलून जातं, सगळं चांगलं चाललेलं असतं, पण अचानकच काहीतरी होतं आणि सगळं खराब होऊन जातं, सगळं घर बिघडतं, किंवा घरात वादविवाद होतात, किंवा पैशांची हानी होते, आरोग्यामध्ये समस्या जाणवतात. फिमेल एनर्जी ज्या असतात त्यांचा सॅक्रल चक्रा जो आहे तो ब्लॉक होतो, त्यांचे सेक्शुअल जे ऑर्गन्स असतात ते ब्लॉक होतात. अँड एक प्रकारे सतत उदासीनता असते, सतत असं वाटतं झोपून राहावं, काही करू नये, देवपूजा पण करू नये. तर अशा ऊर्जा असतात. खूप जास्त भीती वाटतं हे नको करायला, हा पैसाही नको, आणि हे जॉबही नको, आणि घरही नको, आणि काहीच नको. तर एक नेगेटिव्हिटी सतत असते, आणि तुमच्या एकट्यावरच नसते, तर तुमचे जे पर्सन आहेत त्यांच्यावरती सुद्धा नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव होतो. ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या घडत नाही, ज्या गोष्टी नको असतात त्या होतात, आणि त्याला तुम्ही बढावाही देता. तुम्हालाही वाटतं हे असंच व्हावं, संपवावं सगळं. म्हणजे जे आतल्या असतात किंवा बाहेरच्या ज्या काही ऊर्जा असतात त्या सुद्धा काय करतात, तुम्हाला पुश करतात की हे सगळं तोडून टाका, हे सगळं संपवून टाका, हे सगळं इथून निघून जा कुठेतरी. तर हे तुमचा पूर्ण समाप्ती करण्यासाठी सुद्धा काही ऊर्जा इथे कार्यरत असतात. तर इथे दिसून येत आहे, मे बी काहींच्या बाबतीमध्ये इथे ब्लॅक मॅजिकची ऊर्जा आहे. ट्विन फ्लेम जर्नीमध्ये असाल तर इट्स मोस्ट इथे हे साईन आहे की हे तुमच्यावरती काहीतरी नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव आहे, जे की तुम्ही तुमच्या पर्सनपासून दूर राहता, तुम्ही त्यांच्याविषयी चांगला विचार नाही करत, तुम्ही नेगेटिव्ह एनर्जींच्या ट्रॅपमध्ये अडकता, तुम्ही सेवा नाही करत, तुम्ही साधनेमध्ये नाही जात, तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला असं वाटतं इनर वर्क नाही घ्यावा, तुम्ही मेडिटेशन नाही करावा, बस नेगेटिव्ह विचार करत राहावं, तेव्हा असंच होतं, ती तशीच होती, हे असंच होतं, ते तसंच, म्हणजे एक काहीच नाही करावं वाटत, अशा प्रकारच्या ऊर्जा तुमच्या तयार होतात. तर इट्स अ साईन की हे एक ब्लॅक मॅजिकच्या ऊर्जा आहेत, आणि त्या तुम्हाला जाणवतात. पण तुम्हाला तेव्हा असं वाटतं की आपण हे कोणाला सांगितलं, किंवा आपण जर कोणाला काही बोललो तर आपल्याला म्हणतील हे की हे शिकलेले असून सुद्धा असे विचार करतायत. तर हे बघा, इथे शिकलेल्याचा न शिकलेल्याचा प्रश्नच येत नाही. ह्या ज्या ऊर्जा असतात त्या कार्यरत असतात ब्रह्मांडामध्ये. हे जे आपल्याला दिसतंय एवढं सगळं, हे 3D मध्ये हेच सगळं सत्य नाही. ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही त्या सुद्धा असतात. जसं की आपण विज्ञानामध्ये पण शिकलेलो आहोत, अवश्राव्य ध्वनी, श्राव्यातीत ध्वनी, म्हणजे जे आवाज आपल्याला ऐकू येत नाही ते इतर प्राण्यांना ऐकू येतात, बरोबर. मग असं नाही ना होणार मग ते आवाज नाहीच येत म्हणून, ते आहेत म्हणून तो कोणाला तरी ऐकू येत ना. आपली क्षमता नाही आहे ते ऐकून घेण्याची, किंवा आपली क्षमता नाही तिथपर्यंत पोहोचण्याची. देन आपली क्षमता नाही म्हणजे ते एक्झिस्ट नाही करत ब्रह्मांडामध्ये, असं थोडीच आहे, ते आहे ना कुठेतरी. बट जे लोक डिवाइनशी कनेक्टेड नसतात, जे लोक असे स्पिरिच्युअलिटीमध्ये नसतात, ते ह्या सगळ्या गोष्टींना ते मजाक समजतात. त्यांना असं वाटतं हे जर्नी बिर्नी काही नसतं, हे आध्यात्मिक जर्नी नसते. हे बघा, तुम्हाला डिवाईनने निवडलेलं आहे, तुम्हाला चूज केलेलं आहे, तर तुम्ही त्याच्यावरती चालायला पाहिजे. यासाठी डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे. असू शकतं तुमच्या मॅनिफेस्टेशन ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने इथे मॅनिफेस्ट होत आहेत, किंवा काही छुपे शत्रू आहेत तुमचे, जे तुमच्या विरोधातच काही गोष्टी
एक एक करत आहेत. काहीतरी मॅजिक, ब्लॅक मॅजिकची सुद्धा ऊर्जा आहे. जर हे मॅनिफेस्टेशनचं हे कार्ड आहे, मॅजिशियनचं कार्ड आहे, तर येथे दिसून येत आहे कुणीतरी जे आहे तुमच्या बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीने मॅनिफेस्ट करत आहे. कुणीतरी जे आहे ते तुम्हाला धोका पोहोचवण्याच्या विचारामध्ये आहे. तुमच्या विश्वासघात करण्याची त्यांची इथे वृत्ती दिसून येत आहे. मे बी वेळोवेळी केलेलं आहे. जसं की या कार्डमध्ये आपल्याला दिसतंय, जसं एखादं लेमन असतो, लिंबू असतो, त्याच्यावरती कसं टाचण्या बिचण्या टोचून काय काय करतात, तर तसं कुणीतरी केलेलं आहे. काही तांत्रिकांचा सहारा घेऊन काही गोष्टी केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला असू शकतं, त्यामुळे सुद्धा नेगेटिव्ह विचार येतात. ब्लँक होऊन जाता तुम्ही, डिप्रेशनमध्ये जातात. तुम्हाला कुठेही गेलं तर असं वाटतं की कदाचित ही लोक मला समजून नाही घेणार, ही लोक माझ्याविषयी चुकीचं बोलत आहे, ही लोक मला नावं ठेवत आहे. आणि तसेच घरातीलही लोक तसेच वागायला लागतात तुमच्याशी. घरातीलही लोक तुम्हाला चुकीचं समजायला लागतात, तुम्हाला वाटेल ते बोलतात आणि तुम्ही काही करू शकत नाही, तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. तुमच्या ऊर्जांना तुम्ही एकदम पॅक होऊन जाता, तुम्हाला बाहेर पडता येत नाही त्याच्यातून. तर याही ऊर्जा येथे आहे. शत्रू खूप जास्त प्रभावशाली होऊन तुमच्यावरती कार्य करत आहे. तर येथे दिसून येत आहे की तुमचं जीवन हे जे काय आहे सध्याचं, त्यामध्ये तुम्ही रिजेक्शन खूप जास्त पाहिलेलं आहे. सगळीकडून नकार, जॉबच्या ठिकाणी नकार, फायनान्शियलमध्ये नकार, लग्न जमत नाहीये, लग्नासाठी नकार, जमता जमता मोडून जातं किंवा होता होता गोष्टी तुटतात. हे बघा, हे काही गरिबांच्याच घरात होतं असं नाही. जे कुणी खूप पैशावाले आहेत किंवा मोठ्या जॉबवरती आहेत त्यांच्याही घरात हे होतात. असे कितीतरी मी रिडिंग केलेले आहेत, त्यांच्याही बाबतीमध्ये ह्या गोष्टी होतात. तर जर वारंवार ह्या गोष्टी होत असतील तर तुम्हाला त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण की मग तुम्ही आध्यात्मिक कार्य करून सुद्धा मग कन्फ्युजनमध्ये असता. तुमच्यावरती राहूचा प्रभाव होतो, तुमच्यावरती पापग्रहांचा प्रभाव खूप जास्त वाढतो. आणि हे पौर्णिमेच्या अराउंड ह्या ऊर्जा खूप जास्त कार्यरत होतात. पौर्णिमा, अमावस्या. ओके, तर माझा आवाज येतोय का व्यवस्थित? तर ठीक आहे. ही ट्रेनच्या आवाजामुळे कदाचित असं होत असेल. तर ह्या ऊर्जा येथे आहेत. असू शकतं सध्या तुम्ही फिअरच्या एनर्जीमध्ये आहात, तुम्ही काहीतरी ध्यान साधनाही करत आहात, परंतु मे बी ती चुकीच्या पद्धतीने करत असाल तर त्याच्यातून सुद्धा काही निगेटिव्हिटी तयार होते बरं का. असं नाही आहे की तुम्ही ध्यान साधना करत आहात परंतु योग्य ते मार्गदर्शन नसेल, गायडन्स नसेल, तर मग ते थॉट्स तुमचे चुकीच्या पद्धतीने जातात. तुम्हाला असं वाटतं हे सगळं सोडून द्यावं, मग काहीच करावं नाही. तर हे अध्यात्मामध्ये जे असतात, कुंडलिनी जागरण जे करत आहेत किंवा करतात, तर त्यांना विरक्ती येते, वैराग्य येतं. त्यांना वाटतं की हे मोहमाया आहे, याच्यामध्ये राहिलं नाही पाहिजे. परंतु अध्यात्माचा उद्देश तो नाही आहे. अध्यात्माचा उद्देश हा आहे की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात तिथे शांततेत राहावं, शांततेत काम करावं आणि तुम्ही परमेश्वराला समर्पित होऊन काम करावं. यासाठी हा साधनांचा तुम्हाला उपयोग करायचा असतो आणि त्यामध्ये तुम्हाला पुढे सिद्धी मिळत जातात. जसे अनेक सिद्धी असतात, तुम्हाला भविष्य कळतं किंवा तुम्हाला वाचा सिद्धी प्राप्त होते, तुम्ही जे बोलता ते खरं होतं. अशा अनेक सिद्धी असतात ज्या मी इथे नाही सांगू शकत. तर त्या सिद्धींचा तुम्हाला मग नंतर डिवाइन काय करतो, आशीर्वाद देतो. परंतु जे लोक ह्या सिद्धीमध्ये अडकतात मग त्यांची स्पिरिच्युअल ग्रोथ जी असते ती थांबते. तर तुम्ही जर साधना मार्गावरती असाल तर डिवाइनला एकच प्रार्थना करा की आम्हाला ब्रह्म मिळावा, आमची जागृती व्हावी आणि आम्ही ब्रह्मांडामध्ये विलीन व्हावं, यासाठी आम्ही साधना करत आहोत. जर तुम्हाला सिद्धी हवी असेल तर तुम्ही त्यासाठीही करू शकता. असं नाही की तुम्ही सिद्धीसाठी नाही करू शकता, सिद्धीसाठी पण करू शकता. जर तुम्ही साधना मार्गावरती आहात तर मे बी काहींना त्याही याच्यातून सुद्धा असे अनुभव येऊ शकतात. नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव होऊ शकतो. जे कुणी फोर्सफुली करतात, म्हणजे एखादं गोष्ट त्यांना करायला सांगितली आणि ते फोर्सफुली करतात. समजा असं त्राटक आहे, तुम्हाला माहिती आहे त्राटक विधी, जो की मेणबत्ती किंवा दिव्यावरती असं कॉन्सन्ट्रेशन करून ते करायचं असतो. जसं की मी पूर्वी करत होते ते त्राटक मी केलेलं आहे पहिले, त्राटक साधना. तर हे बघा, तुमचं जर तेवढं नसेल, म्हणजे बॅलन्स नसेल तुमचं मन किंवा तुमच्या वृत्ती किंवा तुमची जर तेवढा अनुभव नसेल साधनेचा. आता मी 2-2, 3-3 तास त्राटक करायचे पूर्वी, पण आता नाही करत मी ते, बिकॉज मला आता त्याची एवढे हे नाही राहिली. परंतु मला गायडन्स होतं गुरूंचं, त्यामुळे मी करत आले. तर तुम्ही सुद्धा गुरूंच्या गायडन्स खाली, मार्गदर्शनाखालीच करा. त्याने सुद्धा काय होतं, तुमचा थर्ड आय चक्र जो आहे ओपन होतो. थर्ड आय चक्र ओपन झाला आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलं तर तुम्हाला वेगवेगळे आत्मा, चुकीचे अदृश्य शक्ती हे पण दिसू शकतात बरं का. सो तुम्ही थोडंसं, जे कोणी साधना मार्गावरती खूप आपल्याला क्युरिओसिटी असते, तुम्ही असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, पण जरा जपूनच करा. सो याही बाबतीमध्ये डिवाइन गाईड करत आहे. बाउंड्रीज जे आहे ते तुमच्या फर्म ठेवा, योग्य ते मार्गदर्शन घ्या. माँ कालीची सुद्धा सेवा करत असाल तर जपून करा.
कारण की महाकाली सुद्धा महाकाली तर प्रेमळच आहेत असं नाही म्हणत मी, महाकालीचे पण आशीर्वाद आहे तुमच्यावरती, महाकालीचं पण तुम्हाला संरक्षण आहे, महादुर्गाचं पण संरक्षण आहे. महाकालीची सेवा करताय तर भगवान शिवांची पण सेवा करायला हवी आहे. मग फक्त महाकालीची सेवा करून नाही जमणार, शिवशक्तीची पण सेवा करायला हवी आहे. ही शक्ती आहे तर शिवांना सोडून नाही जमणार तुम्हाला, दोन्ही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. मॅजिशियन अँड स्ट्रेंथ तर आपल्याला काय दाखवतात, शिवशक्तीची ऊर्जा दाखवतात. हे 8-8चं कार्ड आहे, 8-8चं पोर्टल सुरू होणार आहे. त्याच्यासाठी मी झालेला आहे ॲक्च्युली, प्रभाव जाणवत आहे त्याच्यामुळे असू शकतं काहींना सध्या शिवशक्तीचं ध्यान करण्याची गरज आहे. तर हे सर्व सडन का होत आहे, सर्व बदल तुमच्या जीवनामध्ये सध्या का होत आहे? डिवाइन वॉन्ट्स टू टेल यू. डिवाइन प्लीज गाईड मी इन दिस रीडिंग. Why my collectives and subscribers, viewers are suffering from negative energy and black magic and other devil energies? Please divine guide me. Shivji please guide me. ओम नमः शिवाय. तोपर्यंत तुम्ही शिवशक्तीच्या नावाने कमेंट करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा, बजरंगबलींच्या नावाने कमेंट करा. दे विल प्रोटेक्ट यू. ते तुम्हाला संरक्षण प्रदान करतील, ते तुम्हाला सामर्थ्य देतील या सगळ्यातून बाहेर निघण्यासाठी. ओके, तर करा तुम्ही ते कमेंट करा त्या ऊर्जांमधून बाहेर पडण्यासाठी. डिवाइन प्लीज गाईड मी, काय करायला हवं आहे? ओम नमः शिवाय. स्वामी समर्थ. ओके, डेथची ऊर्जा आहे. क्लिअर कट मॅसेजेस आहेत आज तर. काहीच माझे कार्ड्स तर कधीच खोटं बोलत नाही. मी तर आज ना एवढ्या रीडिंग आज केल्यात मी, सगळ्या ब्लॅक मॅजिकच्या होत्या सगळ्या. आणि मी रडले माहिती आहे डिवाइन समोर. मी रडले की देवा मी काय करू, हे सगळं जर एवढं अशा पद्धतीने नेगेटिव्ह ऊर्जा वाढत असतील तर मी काय करणार आहे एवढ्या सगळ्यामध्ये. तर खरंच मी रडले आज, खूप खूप रडले. तुमच्यासाठी रडले मी त्या सगळ्या सोल्ससाठी रडले आहे की जे ह्या अशा नेगेटिव्ह ऊर्जांच्या प्रभावाखाली आहेत. कारण की त्यांना समजत नाही की त्याच्यातून बाहेर कसं पडायचं. तर मी खूप रडले. बघा, आपल्याला जेव्हा मनाला दुःख होतं ना, आत्म्याला दुःख होतं, त्यावेळेस आपण रडतो आणि रडलं पाहिजे. कारण की त्याने आपली सोल, आत्मा जी आहे शुद्ध होते. कोणी म्हणत असेल रडायला नाही पाहिजे, का नाही रडायला पाहिजे? रडायला पाहिजे. त्याने आपली सोल, आत्मा जी आहे शुद्ध होते. तर आय वॉज शॉक. मला तर हे 2-3 दिवस झाले मला काहींच्या बाबतीमध्ये ऊर्जा असं जाणवत आहे की कुंडलिनी जागरण त्यांचं चालू आहे, तर तेही जाणवत आहे. काहींना साप दिसत आहे त्यांच्या स्वप्नामध्ये किंवा प्रत्यक्षात, किंवा ज्यांच्यावरती नेगेटिव्हिटीचा प्रभाव होतो त्यांना स्वप्न खूप जास्त डेंजर पडतात, वाईट स्वप्न पडतात, भीती वाटते, दुर्गंध येतो एक प्रकारे. सो डिवाइन प्लीज गाईड मी. तर येथे दिसून येत आहे की डेथची ऊर्जा आहे. डेथची ऊर्जा काय दाखवत आहे की काहीतरी बदलत आहे, तुमच्यातलंच काहीतरी बदलत आहे, तुमच्यातलंच काहीतरी संपत आहे. जे जुनं होतं, जे तुम्ही धरून ठेवलं होतं खूप वर्षांपासून, जन्मांपासून, ती एक नेगेटिव्हिटी होती जी तुम्ही धरून ठेवली होती. आणि ती हळूहळू तुम्ही जसं जसं साधने मार्गावरती आहात, डिवाइनशी कनेक्टेड होत आहात. तर माझे जे कोणी सबस्क्रायबर आहेत, व्ह्युअर्स आहेत, तर ते आय नो की ते काही ना काहीतरी ध्यान साधना, मेडिटेशन करत आहे, डिवाइनचा नाम जप करत आहे. तर त्यामुळे काय होत आहे, मागच्या ज्या काही ऊर्जा होत्या त्या हटत आहे. ज्या नकारात्मक ऊर्जांनी त्यांना जखडून ठेवलं होतं तर त्या दूर होत आहेत. सो क्लायमेट दिस रीडिंग. ह्या रीडिंगच्या नंतर तुमच्या आजूबाजूला एक प्रोटेक्टिव्ह शील्ड तयार होणार आहे. नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव तुमच्या आजूबाजूला जो असेल तो कमी होणार आहे. कारण की येथे खूप पॉवरफुल अशी प्रार्थना मी डिवाइनला केलेली आहे, आज शिवजींना केलेली आहे. ती मी टाकते शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ती प्रार्थना टाकते, ती तुम्ही पण करत जा. तर नक्कीच इथे डेथची ऊर्जा आहे. मे बी काहीतरी असं झालेलं आहे की तुम्हाला जे मृत्यूतुल्य दुःख होतं, संकट होतं, त्यातून डिवाइन बाहेर काढत आहे. तुमच्या बाबतीमध्ये जे काही नकारात्मकता होती, डेव्हिल एनर्जी होती, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. तर हे पुनर्जीवित होण्याचं कार्ड आहे. डेथ इज नॉट अकॉर्डिंग की सगळं संपलंय. डेथचं कार्ड हे नाही दाखवतं, मेजर आर्काना कार्ड आहे. हे आपल्याला काय दाखवतं, न्यू बिगिनिंग होत आहे, नवीन सुरुवात होत आहे. ओके, नवीन सुरुवात होत आहे तुमच्या जीवनाची.
बदलत आहे. जे जुनं एखादं म्हणतात ना, साप कसा त्याच्या अंगावरची ते असतं, ते काय म्हणतात त्याला, कात असते ती टाकतो, तर तशा प्रकारे तुमचं जीवन जे जुनं आहे ते सोडत आहे आणि नवीन दिशेने तुम्ही पुढे जात आहात. तर असू शकतं काहींना त्यांचे मृत जे घरातले लोक आहेत ते स्वप्नामध्ये दिसत असतील, तर असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये पितृदोषाची पण ऊर्जा असते. तर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तरी सुद्धा तुमच्या बाबतीमध्ये अशा नेगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला अटॅक करतात, तुमच्यावरती प्रभाव टाकतात. तर असू शकतं डिवाईन तुम्हाला हे गाईड करत आहे आफ्टर दिस रिडिंग की हे जे काही दुष्ट आत्म्यांनी किंवा काही नेगेटिव्ह ऊर्जांनी तुमच्यावरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर ती एनर्जी इथेच बॅकफायर होत आहे. सो क्लाइमेट दिस रिडिंग अँड बॅकफायर ऑल नेगेटिव्हिटी. सो तुम्ही डिवाईनला प्रार्थना करा, मी सुद्धा डिवाईनला प्रार्थना करते. सो डेथची ऊर्जा आहे, तर जे काही जुनं आहे ते संपणार आहे, तुमच्यातलं नवीन काहीतरी जागृत होत आहे. बघा आजूबाजूच्या लोकांचा सुद्धा खूप नेगेटिव्ह प्रभाव असतो. आजूबाजूचे लोक सुद्धा तुम्हाला एक टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला असं वाटतं की आपण कुठेच पडलो येऊन, काय चाललंय आपल्या जीवनामध्ये, कशालाच चाललंय हे सगळं, कायच मिळणार आहे याच्यानंतर, काय करायचंय आपल्याला, दिशाहीन होऊन जाता तुम्ही. ओके, तर ह्या ज्या काही ऊर्जा आहे ह्या काहीतरी नवीन सुरुवात होणार आहे, त्यामुळे आहे झटपट जी आहे ना आत्म्याची तुमच्यात चलबिचल होत आहे, काहीतरी सुटत आहे, काहीतरी सोडायचं होतं तुम्हाला परंतु ते सुटत नव्हतं बऱ्याच दिवस झाले, तर ते सुटत आहे, ती सुटत आहे तुमच्या जीवनातून. ओके, देन तुम्हाला इथे डिवाईन हेही गाईड करत आहे की नेगेटिव्ह थॉट्सचे कार्ड आपल्याला काय दाखवतात, थॉट्स, तुमचे विचार, तुमचे नकारात्मक विचार, डिप्रेसिव्ह थॉट्स, सुसायडल थॉट्स, काही दिसतच नाही समोरचं, काय करावं मार्गच दिसत नाही, गोंधळलेली अवस्था आहे, नको वाटायला लागले सगळं. ओके, तर असेही काहींचे विचार आहेत, खूप विचार आहेत, झोप नाही लागत व्यवस्थित त्यांना, रात्रीच उठतात दचकून, खूप जास्त भीतीदायक स्वप्न असतात त्यांचे. तर डिवाईन वॉन्ट्स टू टेल यू, डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी. हे बच्चा आहे, बच्चे दोन, हे तुमची फॅमिली, तुमचे हे सगळं कुटुंब, याच्यामध्ये बरकत येईल, याच्यामध्ये शांतता येईल, याच्यामध्ये पीस येईल. तुमच्या मुलांच्याही जीवनामध्ये चांगले बदल होतील, तर पॉझिटिव्ह बदल होतील, सकारात्मक बदल होतील. पण कधी होतील ते, आफ्टर 3 months, 3 महिन्याच्या नंतर. 3चं कार्ड आहे. ओके, 3 of Cups, सेलिब्रेशन, उत्साह, आनंद. 3 महिन्यानंतर, फक्त 3 महिने वाट पाहायची आहे तुम्हाला. 3 महिन्यानंतर तुमच्या जीवनामध्ये असणारी जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, ती दूर निघून जाणार आहे. सो क्लाइमेट दिस रिडिंग. सगळं काही संपलंय असं नका समजू, सगळं काही संपवायचं आहे असं नका समजू. काहींना तर खूप असं वाटतं की आम्ही संपवून टाकावं, सगळं जीवनच संपवून टाकावं, इथपर्यंत काहींचे विचार जातात. भलेही ते साधने मार्गेतून जरी जात असले तरी सुद्धा जातात, किंवा जे कोणी नॉर्मल आहे तर ते तर 3D मध्येच असतात. तर फक्त 3 महिने वाट पाहायची आहे, ही निगेटिव्हिटी तुमच्या जीवनामधून दूर निघून जाणार आहे. देन सेलिब्रेशनच सेलिब्रेशन आहे, आनंदच आनंद आहे. येस, फक्त काही काळ वाट पाहायची आहे. मग ह्या 3 महिन्यामध्ये काय करायचं तुम्हाला, काय करायचं या 3 महिन्यामध्ये? मेडिटेशन, ध्यानधारणा, मेडिटेशन, डिवाईनशी कनेक्टेड राहणं, अदर लोकांच्या गप्पा न ऐकणं, अदर लोक काय बोलतात, इतर लोक काय बोलतात तुमच्याविषयी, तुमच्याबद्दल काय गॉसिपिंग चालू आहे, दिसून येते इथं गॉसिपिंग सुरू आहे तुमच्याबद्दल. कोणीतरी लोक जे आहेत ती बोलतात तुमच्याविषयी आणि तुम्ही त्याचा विचार करत असता की लोक काय बोलत असतील, हे काय बोलत असतील, माझ्या बाबतीत असं का झालं, मला तर घरचे पण बोलतायत, बाहेरचे पण लोक बोलतायत, मी काय गुन्हा केलाय. ओके, तर असे थॉट्स निर्माण होतात. तर डिवाईन तुम्हाला काय गाईड करत आहे की कोण काय बोलतं ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, सध्या शांत राहा, डीप राहा, डीप. आणि थॉट्स जे आहे ते तुमचे थांबवा. थॉट्स नाही थांबत, हे काही जादू मंत्र नाही, लगेच बसलं ना आपले लगेच थॉट्स थांबले, विचार थांबले, असं नाही होत. त्याच्यासाठी साधना असतात, मेडिटेशन असतात, ते तुम्ही करायचं, बसायचं एका जागेवरती, तुमच्या श्वासांवरती लक्ष द्या, हळूहळू तुमचं माइंड क्लिअर होईल, तुमचं मन शांत होईल, डिवाईनशी कनेक्टेड व्हाल तुम्ही. डिवाईन कुठं आहे, बाहेर थोडीच आहे, आपल्यामध्ये असतो, आपल्यातील डिवाईन सेल्फ, आपल्यातील पवित्र आत्मा. ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं आगमन होईल त्यावेळेस ही नकारात्मक शैतानी ऊर्जा तुमच्या जीवनातून निघून जाईल. मार्क माय वर्ड्स. अजून तुम्ही कनेक्टेड नाही आहे तर जे नेगेटिव्हिटी आहे
ती तुमच्यावरती हावी होते, तुम्हाला सांगते संपून टाका सगळं, तुम्ही त्यांना म्हणायचं नाही, मी असं काहीही करणार नाही, मी पॉझिटिव्हच राहणार आणि माझ्या जीवनात सगळं सुख येणार आहे, शांतता येणार आहे, आनंद येणार आहे, सगळं काही येणार आहे. कारण की माझा हात जो आहे तो एंजल्सनी पकडलेला आहे, डिवाईनने पकडलेला आहे, पिता परमेश्वरांनी पकडलेला आहे, शिवजींनी पकडलेला आहे. बघा, शिवजी जे आहेत, पितृदोष असो, नेगेटिव्ह ऊर्जांचा अटॅक असो, तुमच्यावरती काहीही असो, शिवजी, शिवशक्ती जे आहे ते तुम्हाला इथे संरक्षित करत आहे, तुम्हाला ते एक प्रोटेक्टिव्ह कवच तुम्हाला देत आहे. तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. ऑरोलॉक कसा करायचा, नेगेटिव्ह ऊर्जेपासून कसं वाचायचं, ह्याच्यासाठी तुम्ही काउन्सिलिंग घ्या, मेडिटेशनसाठी तुम्ही काउन्सिलिंग घ्या, पर्सनल रिडिंग घ्या. हे बघा, तर प्रत्येक गोष्टीसाठी चार्जेस असतात आणि ते घ्यावं लागतात आम्हाला. काही ते काही आमचं काही फ्रीमध्ये तुम्हाला दिलं म्हणजे आम्हाला असं नाही करू देत डिवाईन. प्रत्येक गोष्टीसाठी ते एफर्ट्स टाकलेले असतात. सो सगळंच काही मी यूट्यूबवरती नाही सांगू शकत. तर तुम्ही म्हणाल आमच्याजवळ पैसे नाही, हे नाही. हे बघा, आता जर तुम्हाला खरंच तुमच्या आत्म्याची जर ऊर्जा असेल तर पैसे कुठूनही येतात. इनर वर्क घ्यायचं असेल आणि तुम्ही म्हणाल आमच्याजवळ पैसे नाही, हे बघा, ज्यावेळेस तुम्ही चांगलं काम करायला जाता त्यावेळेस अडचणी येतात, परंतु त्याच्यातून तुम्हाला मार्ग कोण दाखवतो? परमेश्वर दाखवतो, डिवाईन दाखवतो. तर तुम्ही आधी चालायला तर लागा. तुम्ही तो एक संकल्प तर करा मनामध्ये, नाही मला करायचं आहे, मी करणार आहे, मला डिवाईनशी कनेक्टेड राहायचं आहे. डिवाईनशी कनेक्टेड राहा, देवाशी तुम्ही कनेक्टेड राहा, तर ती तुम्हाला सोडणार नाही. हळूहळू तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, नेगेटिव्हिटी असेल, ती दूर होईल. नकारात्मक ऊर्जासुद्धा दूर होतील. तुमचे चक्राजमध्ये ब्लॉकेजेस असतात, फिअरची एनर्जी जिथे असते ते लोअर चक्रा, जर तुमचा मूलाधार आहे, मूलाधार म्हणजे ह्या मूळ आहे, ह्या पूर्ण तुमच्या बॉडीचं, तुमच्या आतील चक्रांचं, ऊर्जांचं मूळ येते. आणि त्या चक्रामध्ये जर ब्लॉकेज असेल, ओके, तर मग पुढचे सगळे चक्रा डिसबॅलन्स होतात. त्यामुळे सांगितलं जातं की चक्रा जे आहेत तुमचे ते क्लीन करणं गरजेचं आहे, त्यांची हिलिंग करणं गरजेचं आहे, त्यांना अलाइनमेंटमध्ये येणं गरजेचं आहे, तुम्हाला पॉझिटिव्हिटीमध्ये येणं गरजेचं आहे. ती कुंडलिनी मा शक्ती, आदिशक्ती तुमच्या शरीरात आहे. आणि इथे वरती सहस्रारवरती कोण बसलेले आहेत? शिवजी बसलेले आहेत. तर तो प्रवास आहे तिचा, हळूहळू वरती जायचा. जसं तुम्ही खालच्या चक्रांमधून पुढे पुढे याल तसं तसं तुमच्या जीवनामध्ये काय होणार? चांगले बदल होणार. तर येथे तुम्हाला काही गोष्टी मी सांगते ते तुम्हाला बोलायचे आहे, ठीक आहे? मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, हृदय, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार. तर तुम्ही एवढं म्हणायचं रोज. मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपुरा, अनाहता, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार. हे 7 चक्र आहेत आपल्यामध्ये. हे तुमचे बॅलन्स झाले एकदम की मग तुमच्या जीवनामध्ये कुठलीही नेगेटिव्हिटी राहत नाही. आणि जरी आली नेगेटिव्हिटी तरी तुम्ही त्यांच्याशी योग्य प्रकारे डील करता. तुम्ही घाबरत नाही. मग तुम्हाला कळतात एनर्जी, कुठली एनर्जी काय आहे, कुठली एनर्जी काय नाही. जसं की तुम्ही साधनेमध्ये पुढे पुढे जाल, हळूहळू तुम्हाला सगळं कळेल. कोणाचं काय चाललंय डोक्यात, कोणाच्या मनात काय चाललंय, कोणती जागा कशी आहे, तुम्हाला तिथे थांबायला पाहिजे का नाही थांबायला पाहिजे, सगळं कळतं हळूहळू. डिवाईन सगळं दाखवतो तुम्हाला. प्रार्थना करा, डिवाईनची प्रार्थना करा. हे बघा, प्रार्थना कधीच वाया जात नाही. कलियुगामध्ये तुम्हाला एकच आधार आहे, नाम जप आणि प्रार्थना. तुमच्या जे ट्विन फ्लेममध्ये आहेत, कनेक्शनमध्ये आहेत, तुमचे जे कोणी पार्टनर आहेत त्यांच्यासाठी प्लीज प्रार्थना करा. कारण की येथे खूप ब्लॅक मॅजिकचा अटॅक होत आहे. तुमचा अनकंडिशनल लव्ह त्यांना सेंड करा. हे बघा, आत्मा आहोत आपण एक, आणि आपण दुसऱ्या आत्म्यासाठी आपल्या मनामध्ये लव पाहिजे, प्रेम पाहिजे. तेच प्युअर सोल असतात. तर तुमच्या मनामध्ये शंका, कुशंका, राग, भीती, द्वेष किंवा कोणाबद्दल असेल तर मग यू कॅन नॉट कनेक्ट युअर हायर सेल्फ, युअर पवित्र आत्मा, प्युअर सोल. तर प्रार्थना करा. प्रार्थना वाया नाही जात. प्रार्थना डिवाईनला करायची आहे. कारण की तेच करणार आहे, तेच करता करवित आहे. त्यांच्या शक्तीपुढं आपण कोण नाही. आपण एक साधे काही लोक तर डिवाईनवर पण विश्वास नाही ठेवत. मला ते हे कळत नाही, लोक असे कसे काय आहेत. आता तुम्ही बघताय चॅनलवरती असतात जे बाकीचे जे बकवास, जे बघण्याच्या लायकीचे नसतात असे व्हिडिओ, जे कॉमेडीच्या नावाखाली काही पण करतात, ते नेगेटिव्हिटी पसरवतात. किती मोठा वर्ग तिकडं वळतोय, म्हणजे किती नेगेटिव्हिटी अजून या जगामध्ये. तर कशी येईल होणार ही सगळी? कशीच नाही होणार मला तर वाटतं. आपण प्रयत्न करतोय ना, आपण थोडा का होईना, पण त्याला
त्याला पण पुढे घेऊन जाण्यासाठी किती अडचणी, किती ब्लॉकेजेस, किती. पण तुम्ही विचार करा की एवढा मोठा सैतान आहे, एवढं मोठी नेगेटिव्हिटी आहे, एवढा मोठा राक्षस आहे, तो छोट्या दिव्याला घाबरतोच म्हणून तर तो पुढे जाऊ देत नाही. पण तरी आपण चालत राहायचं, आपण त्या मार्गावरती पुढे जायचं. हळूहळू तोच जो प्रकाश आहे, अंधेरा किती मोठा असला, पूर्ण घरभर, पूर्ण क्लासभर, पूर्ण खोलीभर पसरलेला असला ना, तरी सुद्धा एक छोटासा दिवा पूर्ण जो अंधार आहे त्याला दूर करतो. तशा प्रकारच्या ऊर्जेमध्ये तुम्हाला राहायचं आहे. होईल तितकं तुम्हाला पॉझिटिव्ह कार्य करायचं आहे. तुम्हाला डिवाईनचं नाव घेत राहायचं आहे. त्यांच्याशी तुम्हाला कनेक्टेड राहायचं आहे. पॉझिटिव्ह ऊर्जांशी तुम्हाला कनेक्टेड राहायचं आहे. होईल तेवढं तुम्हाला चॅनलला शेअर करायचं आहे, व्हिडिओजला शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. बघा, माझा एक प्रयत्न आहे, प्रामाणिक आणि प्रांजळ माझा प्रयत्न आहे की जेवढी काही नेगेटिव्हिटी आहे ना, त्याच्यामध्ये मी दिव्यासारखं तरी काम करावं आणि ही नेगेटिव्हिटी दूर घालवावी तुमच्या अंतरंगातील, तुमच्या आजूबाजूची. मी आज रडले, माहिती आहे, तुमच्यासाठी रडले, खूप रडले मी. मला इतके रीडिंग आज आल्या. मी विचारत होते, एवढं सगळं चांगलं असून कुणाचे पती नेव्हीमध्ये, कुणाचे कुठं, कुणाचं काय, पण घरामध्ये एवढे भांडणं, एवढे वादविवाद, एवढे संघर्ष, एवढे आजार, का बरं? का? हे सगळं हे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे. कारण की तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड नाही ना, तुम्ही ऐकतच नाही ना. जे प्युअर सोल आहे, जे डिवाइनशी कनेक्टेड आहे, जे ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत, पण ते पण शंका घेतात, आम्ही या जर्नीमध्ये आहोत का? ती जर्नी फक्त ती व्यक्ती मिळाल्याशीच तुम्हाला मतलब आहे का? तुम्हाला डिवाइनशी काही घेणं देणं नाही आहे का, ज्यांनी तुम्हाला हे जगात आणलंय? ठीक आहे, तर याच्यासाठी जर्नी आहे, डिवाइनसाठी आहे. तुम्ही त्यांचं नाव घेत नाही, तुम्ही त्यांना विसरून जाता. तुम्हाला वाटतं, म्हणजे असं बहुतेकांना असं वाटतं की मोठं पदावर गेले किंवा मग खूप पैसा आला, बिझनेसमॅन खूप झाले मोठे, की मग त्यांना असं वाटतं की हे आम्हीच केलं सगळं. अरे तुम्ही करणारे कोण आहे? करता करवी तर तो परमेश्वर असतो. सो इथे ऊर्जा आहे. मे बी नेक्स्ट इयर तुमचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण होतील. तर रिजिडिटी सोडा, हे जे काही तुमचे सख्तपणा असतो ना, मी डिवाइनकडे जाणारच नाही किंवा मी कार्य करणारच नाही, तर ही सोडा. थोडं फ्लेक्झिबल व्हा. थोडंसं तुमच्या पार्टनरबद्दल पण नेगेटिव्ह विचार करू नका. जसं तुम्ही विचार करता तसं ते विचार करतात. कारण की तुम्ही मिरर सोल आहात. मिरर मीन्स काय? तुमचे जे चालू आहे अंतरंगात तेच त्यांच्या पुढे तुम्हाला दिसणार. शिवशक्तीची ऊर्जा आहे, तर शिवजींना समर्पित व्हा. त्यांच्याशिवाय तुम्हाला कोणी नाही वाचवणार. नेक्स्ट इयरपर्यंत तुमच्या जे काही ब्लॉकेजेस आहेत ते धनाच्या बाबतीमध्ये असतील तर ते दूर होतील. तुमचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल. तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या ओव्हरऑल प्रगतीसाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. तसंच तुम्ही तुमच्या घरातील जे काही नेगेटिव्हिटी आहे ती दूर व्हावी, यासाठी तुम्ही स्वतः खंबीर व्हा, तुम्ही स्वतः पुढे जा, यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. हे बघा, बिट्रेलची एनर्जी आहे. कुणीतरी तुम्हाला धोका देत आहे. तुमच्या आजूबाजूचे शेजारी पाजारी, तुमचे नातेवाईकच करतात हे सगळं. बाकीच्या लोकांना काही घेणं देणं नाही. जे तुमच्या ओळखीचे नाही त्यांना तुमचं वाटोळं करून, तुमचं नुकसान करून काय मिळणार आहे? तर तुमच्या घरातील किंवा तुमच्या आजूबाजूचे तुमच्या संसारावरती लक्ष ठेवून असतात, सतत नेगेटिव्ह ऊर्जा पाठवत असतात. त्यांचं लक्ष असतं तुमचे हस्बंड काय करतात, तुमची वाईफ काय करते, सतत त्यांचं लक्ष तुमच्या घरातच असतं. तुमचे ते शेजारीच असतील कदाचित. काय सांगायचं आता, हे इतकं अवघड असतं या सगळ्या गोष्टी. पण हे जे परिवारातील लोक असतात ना, त्यांना देखवत नाही, त्यांना बघवतच नाही तुम्ही पुढे गेले. ते काय करणार, काहीतरी तुम्हाला असं बोलणार की तुम्ही नकारात्मकतेकडे जाणार, असं काहीतरी नजर लावणार तुम्हाला की तुम्ही तुमचं कार्य झालेलं सुद्धा बिघडून जाणार, सगळं सत्यानाश होणार. ओके, तर अशी पण आहे तुम्हाला धोका देणारे, बिट्रेल करणारे तुमच्यावरती पास्टमध्ये झालेले आहे असं अनेकदा. ओके, आई तुळजाभवानी तुम्हाला प्रोटेक्ट. शिवजी आणि ही शक्ती मा आहे. आई तुळजाभवानी कोण आहे? मा शक्ती आहे. मा शक्तीचा अंश आहे. ती तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. ती म्हणते तुम्हाला पुढे चाला, जितके काही संकट येतील त्यातून मी तुम्हाला बाहेर काढेल. तुम्ही फक्त माझा हात धरा आणि पुढे चाला. जसं तुम्ही पुढे चालणार तसे तुमचे पार्टनर तुमच्या पाठीमागे चालणार. ते पण ह्या सगळ्या जंजाळामध्ये अडकलेले आहेत, त्यांना पण बाहेर यायचं आहे. पण तुम्ही आधी बाहेर निघा, आधी तुम्ही बाहेर पडा, म्हणजे तुमच्या पाठीमागे ते येतील. तुमचा हात कुणी धरलाय? आई तुळजाभवानीने पकडलेला आहे. जे तुमची कुलदेवी आहे त्यांनी पकडलेला आहे. आणि
तुम्ही पुढे जाल तसे तुमचे पार्टनर तुमच्या पाठीमागे येतील. ठीक आहे. ओके. लवर्सची एनर्जी, सोलमेट, ट्विन फ्लेमची एनर्जी. तुमचे पार्टनर तुमचे सोलमेट आहेत, ट्विन फ्लेम आहेत. पितृदोषाची पण ऊर्जा आहे इथे, त्यामुळे सुद्धा नेगेटिव्ह अटॅक्स आहेत. ठीक आहे. फिमेल एनर्जी. तर तुम्ही डिवाइनशी कनेक्टेड राहा. एक क्रिस्टल असतो, त्याला म्हणतात ब्लॅक टर्मॉइल, तो तुमच्या घरामध्ये ठेवा. असा असतो तो. ओके. म्हणजे हा पूर्ण काय करतो, नेगेटिव्ह एनर्जी जी आहे ती खेचून घेतो. तुमच्या घरामध्ये ठेवा. पण ह्याचं एक आहे की याला शुद्ध करावं लागतं. पौर्णिमेच्या लाईट खाली, म्हणजे चंद्राचा जो लाईट असतो ना, त्याच्या खाली तुम्हाला याला काय करावं लागतं, शुद्ध करावं लागतं. किंवा मग मिठाचं जे पाणी असतं ना, त्याच्यामध्ये तुम्हाला याला ठेवावं लागतं. तसं मी रोज याला स्वच्छ करते आणि मस्त याला पूजा बी करते. मी याची सगळे छान ठेवते याला. मग हा काय करतो, सगळ्या घरातील नेगेटिव्हिटी खेचून घेतो. असली तर, नसली तर हा तसाच शुद्ध राहतो. आणि बाकीच्या कोणत्याच क्रिस्टलला, जसे की सिट्रीन आहे, ओके, तर ह्यांना तो अफेक्ट नाही करत. अदर जे असतं अमेथिस्ट आहे, ओके, फ्लुराईट आहे, तर त्यांना तो इजा नाही पोहोचवत. सो प्रत्येक क्रिस्टलचं कार्य काय आहे ते वेगवेगळं असतं. तर तुम्ही हा ब्लॅक टर्मॉइल तुमच्या घरामध्ये ठेवू शकता, आणू शकता. त्याने सुद्धा नेगेटिव्हिटी कमी होते. अँड हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. जेव्हापासून मी हा आणलेला आहे क्रिस्टल, माझ्या घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जी जी पूर्वी होती ती नाही आहे आता. ओके. तर तुम्ही हा करू शकता पर्याय, म्हणजे तुमच्या मेडिटेशन ध्यान साधनेबरोबर हे जे सुद्धा क्रिस्टल जे आहेत ते तुम्हाला प्रोटेक्ट करतील. तुमच्या घरातील ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती काढून टाकतील. सो आय होप, बोलण्यासारखं तर खूप आहे, पण आत्ता तर मी तुम्हाला तुमच्या ऊर्जांबद्दल, तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल, त्याच्यावरती उपायही मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर तुम्ही एवढं सगळं करा आणि नक्कीच तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली असेल त्यांनी क्लेम करा. आणि ह्या सगळ्या नेगेटिव्ह ऊर्जांपासून दूर राहण्यासाठी जय बजरंगबली, आई तुळजा भवानी, जय शिवशक्ती, किंवा तुमचे जे कोणी इष्टदेव पॉवरफुल आहेत तर त्यांची तुम्ही इथे कमेंटमध्ये नाव टाकायचं आहे. मला पण कळू द्या. आणि तुम्ही कुठून आहात ते पण टाका, म्हणजे मला पण कळेल तुम्ही कुठून पाहताय हा व्हिडिओ. ओके. तर थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवे आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.